जातीपातीचं भूत आता सोडून द्या. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे मूल्य आम्हाला बाबासाहेबांनी दिले, पण ते आम्हाला कधी वाचता आले नाही, ते कळले नाही. आणि ज्या दिवशी बाबासाहेबांच्या जवळ तो नवयुग साप्ताहिकाचा पत्रकार बाबासाहेबांकडे गेला आणि बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब, तुम्ही आपला वाढदिवस साजरा करत नाही का? तुमच्या सगळ्यांसाठी उत्तर सांगतो मी. ह्या वाढदिवसाचे तर आजकाल बहुतेक जास्त चलन झालं. म्हातारे बाया असेल तर फेसबुकवरती आपली मेणबत्ती धरून फोटो हॅपी बर्थडे करते, आणि जेव्हा फुटते तर काही विचारायचंच काम नाही. हा देश ज्या महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही या उपस्थित आहात, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संपादकाला आणि पत्रकाराला असं उत्तर दिलं की मी माझा जन्मदिवस कधीच साजरा करत नाही. मग तुम्ही इतके मोठे नेते आहात, तुम्ही समाज तुमच्यावरती आशेने बघतो आहे, समाज तुमच्याकडे तुम्ही देणाऱ्या दिशेने तुमच्याकडे बघतो आहे की तुम्ही काय दिशा देणार आहात. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी माझ्या समाजाला काय संदेश देऊ. नीट आहे का, मी सगळे प्रसंग तुमच्या पुढे मांडणार आहे, ते त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रत्येक पॅराग्राफच्या आधारावर मांडतोय. आणि भ्यायचं काय, तुम्ही बुद्धिस्ट आहात ना, स्वतःला बुद्ध समजता ना, तथागताची वंदना करताना. बुद्धिस्टांचं साधंसं तत्वज्ञान, माणसाने जीवन जगता जगता मेलं पाहिजे, मेरता मरता जीवन जगण्यासाठी तथागतांचा धम्म नाही आहे. मीही 70 वर्षाचा रोज भाषण देतो, मरणाची पर्वा कशाला करायची आहे, तुम्ही कशाला करायची आहे. अरे जिथं तुमच्या उदरातला जन्म घातलेला लेकराला जन्मताच मारून टाकण्याचं षडयंत्र या देशांमध्ये जर करणार असेल, आपल्या पोरांवर तुम्ही प्रेम नाही करत. जन्म घालता त्या पोरांवरती तुमचं काहीच प्रेम नाही, तुमचं कुठलंच वात्सल्य नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पत्रकाराला सांगितलं की जर तुम्ही म्हणतात आहात तर मी एक ग्रीक पुराणातली कथा सांगतो, तोच माझ्या समाजाला संदेश असेल. बाबासाहेब म्हणतात की तुम्ही म्हणतात आहात की मी माझ्या समाजाला काय संदेश देऊ, तर मी ग्रीक पुराणातला एक प्रसंग सांगतो, हाच माझ्या समाजासाठी संदेश असेल. माझ्या भावंडांनो, माझ्या वयोवृद्ध लोकांनो, माझ्या बहुजन समाजाच्या बांधवांनो, आपण खूप काळ्या महापुरुषांची अवहेलनाच केली. खूप काळ आम्ही फक्त पूजेतच राहिलो. खूप काळ आम्ही फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या नावावरती जयंती आणि फक्त पुण्यतिथीच्या दिवशीच आम्ही एकत्र आलो. इतर दिवशी आम्ही बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायला कमजोर ठरलो. इतर दिवशी या बाबासाहेबांचा विचार, जगातले असणारे विचार, एक अर्थव्यवस्थेचा सगळ्यात मोठा मार्गदर्शक म्हणून स्वीकारला जातो. त्या महापुरुषांच्या लेकरांना, आपल्या असणाऱ्या लेकरांच्या आज असणाऱ्या JNU सारख्या विद्यापीठांमध्ये त्याला स्कॉलरशिप नाकारून, त्याला रस्त्यावरती येऊन त्याचा सिलेबस बदलवून त्याच्या असणाऱ्या JNU सारख्या विद्यापीठांमध्ये स्कॉलरशिप बंद करून शिकण्याची व्यवस्था बंद करणार आहात. अशा वेळी मी बोलतोय. आपल्या स्कॉलरशिपापासून तर सगळे हक्क आणि अधिकार जेव्हा हिरावून घेतले तेव्हा मी आपल्या पुढे बोलतोय. जेव्हा आता आमच्याजवळ काहीही उरलं नाही, फक्त आणि फक्त आम्ही केवळ जगणारे मुर्द्यांसारखे जगणारी माणसाच्या अवस्थेत दिसणार आहोत, पण जगणं मात्र मुर्द्यांसारखं असणारा या अवस्थेत मी तुमच्या पुढे बोलतोय. माझ्या युवकांना आपल्या असणाऱ्या रक्तातल्या असणाऱ्या जितके काही ताकद आहे त्या ताकदीला फक्त डान्स संगमामध्ये आणि गाण्यांच्या प्रोग्रामवरती आणि डिझेनवरती थिरकण्यामध्ये आपलं तारुण्य वाया घालवू नका. हा निर्वाणीचा इशाराही मी या ठिकाणी द्यायला आलो आहे कि आपली असणारी ऊर्जा असीम है. दुनिया का कोई ऐसा इतिहास नहीं है जिस देश को युवाओं ने नहीं बदला. कोई देश नहीं है. कौन सा ऐसा देश है जिस देश का इतिहास युवाओं ने नहीं बदला. अरे जापान जो एक जमाने में अपने आप को हिरोशिमा डालकर जिस देश को बर्बाद किया था, वो देश को खड़ा तो 31 साल के युवाओं ने किया. आणि आज तो देश इतकासा देश आहे, पाणी नाही, जमीन मुबलक नाही आहे, तरी देश तंत्रज्ञानाच्या आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या आधारावरती जगावरती राज्य करणारा इलेक्ट्रॉनिक सारख्या आणि AI सारख्या प्रगत क्षेत्रांमध्ये विकसित होत आहे. कशाचं उदाहरण आहे. आमच्याकडे जमीन आहे, आम्ही उपाशी मरतोय. आमच्याकडे असणारे मूलभूत असणारे निळ्या रंगाचं पाणी ॲटलस मध्ये आहे. नकाशा बघून घेतला असेल तुम्ही भारताचा, लहान पोरांना बघितला की नाही बघितला. तुम्ही तो भारताचा नकाशा बघितला, त्याच्या आजूबाजूला काय दिसतं तुम्हाला. निळा रंग दिसतो. निळा रंग काय आहे, पाणी आहे. आणि आतमध्ये असणारी विस्तीर्ण अशी जमीन आहे. जगाचा सर्वे सांगतो की भारताचा असणारा जो जमीन आहे ती 65% उपजाऊ आहे. राऊत साहेब 65% उपजाऊ आहे. आपल्याला कुणाचा देश नाही करायचा आहे, पण आम्ही आमच्या अधिकारासाठी लढू नये. इतकी गुलामगिरी आमच्या समाजाने का स्वीकारावी मला सांगा. इतकी गुलामगिरी का स्वीकारावी आमच्या लोकांनी.
अरे जगता तुम्हाला येतं नेतृत्व, तुम्हाला करतात नेतृत्व, कधी कधी आमच्या समाजाच्या कल्याणासाठीही करा ना. मग ते बाबासाहेब म्हणतात की त्या बर्थडेच्या दिवशी एक कथा सांगतात. अत्यंत सुंदर असं त्यांचं प्रत्येक भाषणातले काही मार्मिक उदाहरण मी तुमच्या पुढे मांडतो. फक्त मला एक सांगाल की मोठे गेस्ट येतील तेव्हा कार्यक्रम कधी संपवायचा, कारण ते मोठं राहतं आहे की नाही सर. याच्यानंतर मोठे गेस्ट येतील तर मग पटकन संपवा लागते की नाही. तर 5-10 मिनिटं पहिलं सांगून दिलं म्हणजे बरं, म्हणजे आपल्याला त्याचा जो सारांश तो सारांश आपल्या डोक्यांमध्ये घालायचा आहे. तर बाबासाहेब म्हणतात की संपादक महोदय, ग्रीक पुराणातली एक कथा आहे. माझी आजी इथे बसली आहे. ग्रीक पुराणातली एक कथा आहे की एक डिमेटर नावाची सम्राज्ञी, हे बाबासाहेबांचं आहे बरं, 1951 घेतलेलं. 91ला बाबासाहेब जन्मले, बरोबर आहे. आणि 50व्या वाढदिवशी बाबासाहेबांनी लिहिलेलं एक हे मोठा असणारा लेख आहे. त्या लेखामध्ये बाबासाहेब एक कथा सांगतात की एक डिमेटर नावाची एक साम्राज्ञी असते, राणी असते. ती त्या सगळ्या असणाऱ्या, तिच्या अखत्यारीत असणाऱ्या सगळ्या असणाऱ्या राजांचे, सगळ्या लोकांच्या असण्यावरती राज्य करते. पण साम्राज्ञी आणि राजा म्हटलं की लोक आपल्या समस्याच सांगत नाही की माझ्या शेतीला पाणी आहे, मला शिक्षण नाही आहे, पाणी भेटते किंवा नाही भेटत, पीक होते किंवा नाहीये, पिकाचा असणारा एकंदरीत सातबाराच्या अनुसार तुमचा काय काय टॅक्स लागतो, हे सगळ्या संबंधाने ज्या समस्या आहेत ते कधीच राजाच्या पुढे नाही बोलत. लोकशाहीत बोलता येतं पण लोकशाहीत आम्ही बोलत नाही. ती राजनी होती आणि तिला असं वाटलं की हे लोक काही मला आपल्या समस्या सांगणार नाही, मग उपाय काय करायचा. तर त्यावेळी त्या काळांमध्ये प्रत्येकाचे असे वेगळे गणवेश होते. तसं आयाचाही एक गणवेश होती. लहान पोराचा सांभाळ करते की नाही त्याला आया म्हणतात. कोणाच्याही लहान पोरं, आई जर कामाला जात असेल आणि तिला जर सांभाळायचं असेल तर तिला आया म्हणतात, बरोबर आहे. आणि मग त्यांच्याकडे आयाचा गणवेश होता, ती त्यांच्या महाला ते काम करायची. आणि ती आया जेव्हा काम करायला आली तेव्हा तिच्या डोक्यात कल्पना आली की मला तर लोक काही समस्या सांगत नाही, मी जर समोर गेली तर लोक भितात, लोक आपल्या अडचणी मांडत नाही. आणि मग तिच्या पटकन एक डोक्यात येतं की मी जर आयाचा गणवेश घालून जर मी लोकांपुढे गेली, आपल्या नगरात गेली, आपल्या राज्यात गेली, लोकांशी भेटले, लोकांशी बोलल्या, लोकांना समस्या विचारला तर ते सांगतील. पण ते जेव्हा ते वेश घेतल्यानंतर तिला एक 3 ते 4 महिन्याचा मुलगा असतो, लहानचा बाळ, 3 ते 4 महिन्याचा. त्या बाळाला ते आयाला म्हणते हे इथे माझी रूम आहे महालांमध्ये, त्या रूम मध्ये बाळाचे कपडे आहे, दुधाची बॉटल आहे, त्याला लागणारं साहित्य आहे, त्याला जे काही लागतं ते सगळं आहे. तू 3 ते 4 तासासाठी माझ्या या बाळाचं संगोपन कर, मी तोपर्यंत राज्याचा फेरफटका दौरा मारून येते. ते म्हणते ठीक आहे. आणि मग ही साम्राज्ञी पूर्ण असणाऱ्या गावातल्या गरीब पासून तर ज्यांना ज्यांना दुःख आहेत, कष्ट आहेत, त्या लोकांकडे जाते, त्यांना प्रश्न विचारते. लोक काही त्यांना ओळखत नाही, ती आपली बुरखा घातल्यासारखी आणि आयाच्या ड्रेसमध्ये असल्यामुळे लोक ती कल्पनाच करू शकत नाही, कारण त्या ड्रेसच्या असणाऱ्या आया असतातच आणि कधीच कल्पना करू शकत नाही. सगळे लोक सांगायला लागले आणि सांगत असताना तिला तिच्या बाळाची आठवण आली. मर्म लक्षात घ्या. हे सगळं करत असताना लोकांपुढे जातात, तिला एकदम आई म्हणून तिचं वात्सल्य जागं झालं. तिला वाटलं मला तिला बाळाची आठवण आली आणि बाळाची आठवण आली म्हणून ते धड धावत ज्या ठिकाणी आपल्या पोराला महालाच्या एका रूम मध्ये ठेवलं होतं, त्या रूम मध्ये आयासोबत ठेवलं होतं, त्या रूमला जाऊन धाडकन दरवाजा उघडते आणि बघते तर काय, तर बाबासाहेब सांगतात बघते तर काय, तर त्यावेळी ती जी दाई असते ती दाई तपत्या निखाऱ्यावर तिने तिच्या मुलाला असं ठेवलेलं असतं. लक्षात घ्या, मर्म खूप आहे. त्या आयाने राणीच्या मुलीला त्या तपत्या असणाऱ्या अंगाऱ्याच्या निखाऱ्यावरती असं ठेवलं होतं आणि तो असा रडत असतानाचा किंवा कणत असतानाचं चित्र तिनं बघितलं. ती धाडकन जाते, त्या बाईला धक्का देते आणि बाळ आपल्या जवळ घेते. बाबासाहेब म्हणतात इथेच तिने चूक केली. बाबासाहेब म्हणतात इथेच तिने चूक केली. जर तिने आणखी त्याच्या मुलाला या असणाऱ्या निखाऱ्यावर ताप दिलं असतं
तर निखाराच्या चटके करण्याची सहनशक्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली असती. हजारो असणाऱ्या अपघात असणाऱ्या पचवण्याच्या ताकदीपासून तो बाळ मुकला. तिने आणखी त्यात लोक असणाऱ्या निखाऱ्यावरती शेक उदायचं होतं, म्हणजे त्याला कुठलाही असणारा आघात सहन करण्याची ताकद निर्माण केली असती. बाबासाहेब आपल्या समाजाला म्हणतात, माझ्या समाज बांधवांनो, तुम्ही इतके चटके सहन करा, इतका त्रास सहन करा, इतका कष्ट करा, इतका संघर्ष करा, इतका मेहनत करा की जोपर्यंत तुम्हाला माणुसकीचं जगणं मिळत नाही तोपर्यंत तुम्ही आगीचे चटके सहन करण्याचा संघर्ष करण्याची ताकद आणि कुवत तुमच्यामध्ये निर्माण करा. हा 50व्या वाढदिवशी माझ्या समाजाला निरोप आहे. खूप कष्ट करा, खूप मेहनत करा, तरच तुम्हाला येणाऱ्या काळांमध्ये चांगले दिवस येतील. हे बाबासाहेब 50 वर्षी का बोलले? संविधान दिलं म्हणजे तुम्हाला मिळणार होतं. संविधानामध्ये कायदे आहे, त्या पुस्तकात बंद आहे. संविधान लिहिलं म्हणजे तुम्हाला ते मिळणार होतं का? तिथेच तर बाबासाहेब म्हणाले की हे मिळवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. कारण 15 ऑगस्ट 1947ला देश झाला, पण ज्यांनी आमच्या देशांमध्ये जाती निर्माण केल्या, जातीचे कलह निर्माण केल्या, जातीच्या आधारावर वर्ग निर्माण केले, वर्गांमध्ये अनेक जाती निर्माण केल्या आणि जाती निर्माण करून एकमेकांच्या विरोधातली असणारी व्यवस्था ज्यांनी निर्माण केली होती ती लोक 15 ऑगस्ट 1947 नंतर या देशातनं निघून गेली का? ती लोक या देशात निघून गेली का? नाही, ती या देशात होती. फक्त तिरंगा चढला, फिरंगा खाली आला, ब्रिटिशर्स गेले, व्यवस्था चालवणारे मात्र याच देशात होते. मग त्या व्यवस्थेकडनं तुमच्या पोराले हक्क अधिकार, तुमचे पोरं कलेक्टर बनले पाहिजे. तुमचा पोट्टा टाय कोट लावून त्या रेसिडेन्शियल स्कूल सारखा पब्लिक स्कूल मध्ये शिकून फाड इंग्रजी बोलून जगाच्या पाठीवरती काय चाललं आहे आणि आमच्या विद्वान आज जगाच्या पाठीवरची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांना कशी उभी करते, भारतीय संविधान काय सांगतं, भारतीय संविधानाचे हक्क अधिकार सांगतं, हे विचारण्याची ताकद आमच्या तेली माळी कुणबी नावे धोबी सुतार महार मान समाज आणि बहुजन समाजाच्या लोकांमध्ये निर्माण करण्याची ताकद जर आमच्यामध्ये आली असती, प्रत्येक असणारा बदलणाऱ्या संविधानाच्या असणाऱ्या कॉलमला आम्ही विचार आणि ताकदीने विचारलं असतं. पण 1990ला जेव्हा देशामध्ये जागतिकीकरण स्वीकारलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांनी बाबासाहेब जयकार तेव्हाही केला, पण आम्ही मात्र जागतिकीकरणाचा विरोध करण्याला अक्षम ठरलो. ही पराभवाची आमची कारणं आहेत. बाबासाहेब काय म्हणाले? अरे खूपच संघर्ष करावा लागणार आहे तुम्हाला. संविधान दिलं म्हणून काय झालं आणि संविधान दिलं म्हणूनच आपलं कार्यभाग संपला असं नाही.